दिव्यक्षण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत. कुरवपूर, कृष्णा नदीच्या तीरावर वसलेले हे कुरवपूर दत्तगुरूंचे प्रथम अवतार असणारे श्रीपाद श्री वल्लभ यांची ही तपोभूमी. इथे जाण्यासाठी आपण कार आणि ट्रेन यांचा वापर करू शकतो. कोकण प्रांतातून जाण्यासाठी 3 पर्याय लागतात. एक हुबळी, दुसरा चिकोडी आणि तिसरा म्हणजे विजयपूर म्हणजेच आधीचे विजापूर. आणि या मार्गाने आपण पंचदेव पहाडापर्यंत जाऊ शकतो, कारण गुगल मॅप आपल्याला डायरेक्ट कुरवपूरचा रस्ता दाखवत नाही. जर आपल्याला रेल्वेने जायचे झाल्यास रायचूर या रेल्वे स्थानकापर्यंत आपण जाऊ शकतो आणि तिथून पंचदेव पहाड अगदी मोजक्या अंतरावर आहे आणि यासाठी बसने अटकूर या गावी जावे लागते. आणि जर राहायची सोय म्हटली तर तिथे गेल्यावर श्रीपाद छाया आश्रम, इथे AC नॉन AC रूम अगदी स्वस्त दरात आपल्यासाठी उपलब्ध आहेत. पण यासाठी अगोदर आपल्याला बुकिंग करावी लागते. पार्किंगसाठी सुसज्ज जागा पण इथे उपलब्ध आहे. कुरवपूर हे तेलंगणा व कर्नाटक सीमेवर वसलेले असून दोघांच्या मध्ये कृष्णा नदी आहे आणि ही कृष्णा नदी आपल्याला पार करून जावी लागते. आता कर्नाटक बाँड्रीवर असल्याने कृष्णा नदी पार करण्यासाठी प्रति व्यक्ती 50 रुपये इथे होडीची व्यवस्था केलेली आहे. आणि या सर्व होडी सकाळी 7 पासून संध्याकाळी 6 पर्यंत सुरू असतात. कुरवपूर येथे पोहोचल्यावर आपल्याला पुरुषांसाठी लुंगी आणि पंचा असं काहीतरी नेसून दर्शन घ्यावे लागते, अन्यथा दर्शन मिळत नाही. आता मंदिराच्या काहीच अंतरावर गेल्यावर श्री वासुदेवानंद सरस्वती म्हणजेच टेंबेस्वामी महाराज यांनी वटवृक्षाखाली बसून तपश्चर्या केली व दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा बीज मंत्र दिला. इथेच त्यांची एक गुफा आहे जिथे एकच माणूस बसू शकतो. या ठिकाणी ते निवांत जप करायचे. असं म्हटलं जातं की श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामध्ये म्हटले आहे की कुरवपूर येथे श्रीपाद श्री वल्लभांच्या आदेशाखेरीज कोणालाही जाता येत नाही. असे हे आपले कुरवपूर. आपल्याला माहिती आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये.